झालं दोघांमध्ये पिक्चरचं ट्रेलर झालं बिटवीन राज आणि उद्धव असं कधी झालं नाही. ते एकदा सांगितलं ना मी जे म्हणजे तेवढंच आय स्टूड बाय राज म्हणजे मला. आणि एकदा आत्ता मला ते ट्रेलरला पण त्यासाठी मला माझे 2 फेवरेट पॉलिटिशियन एकत्र माझं ट्रेलर लॉन्च करायला असं होतं, पण त्यांचा काहीतरी कार्यक्रम झाला तिकडे पुण्यात, तो लेट झाला, त्यामुळे देवेंद्रजी येऊ शकले नाहीत. म्हणजे जाता जाता एक प्रश्न शेवटचा, म्हणजे पण बऱ्याच वेळ गप्पा मारतोय, पण शिवाजीराजे भोसलेच्या 2009ला आला होता, त्याचा एक इम्पॅक्ट बघायला मिळाला ती पुढच्या होणाऱ्या निवडणुकांवरती. अनेकांना वाटलं की ती प्रोपोगंडा मूवी होती. आजच्या काळात आपण बघतोय अनेकदा खूप प्रोपोगंडा मूवीज येतात, त्याच्यामध्ये एक सटल किंवा एक छुपा राजकीय मेसेज असतो किंवा काय असतो. आताही असं काही आपल्याला आहे याच्यात सिनेमा, निवडणुकाच्या तोंडावरती एक सिनेमा येतोय. आता त्याचं कसं झालं की मला कुठे माहिती होतं निवडणूक आयोग हीच तारीख देईल. मी सिनेमा केला तेव्हा असं काही डोक्यात नव्हतंच. आणि आता हे 4 वर्षानंतर इलेक्शन येते, त्यामुळे आणि तो पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो तेव्हा पण काही मला माहितीच नव्हतं इलेक्शनचं काही. पण ह्याच्यात तसं काही मला नाही वाटत. मला फक्त असं म्हणणं आहे की ह्या पिक्चर बघून एकही आत्महत्या मला थांबवता आली नाही तरी मी म्हणेन की पिक्चर इज वर्थ इट. आणि आपल्याला खरंच काहीतरी करता येईल. माझं ह्या पिक्चरमधनं हेच बघायचं आहे की आपण त्या खोलात जाऊ शकतो का, की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, समजा की त्याचा मुलगा आहे, तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्याचं लग्न होत नाही आहे आणि तो वडिलांना सांगतो की तुम्हाला काय गरज होती शेतकरी पाहिजे. ते हे जे एक टॉर्चर असतं ना, शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी नाही देणं, ह्याचं काही होत नाही, अशी आत्महत्या केली असेल का, ती आपण कारणं कधी शोधून काढतो का. आणि लेटेस्ट काहीतरी मला कायम असं म्हणणं आहे की तालुक्यात एक सेंटर बांधा की तिकडे बाहेर मोठा बोलल्या उद्या आत्महत्या कर रे बाबा, बोलू दे ना त्याला येऊन आतमध्ये की काय बा तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखे खूप आहेत. 14 लाख कोटी माफ केले तो इतरांचे, ते ह्यांचे करायला काय जातं. हा खूप चांगला की हा सिनेमा बघून म्हणजे असे विषय मेनस्ट्रीम सिनेमातून मांडलं जाणं खूप गरजेचं आहे. आणि हा थॉट तुम्ही जे शेवटचा तुम्हाला खूप आवडला की या सिनेमातनं एक जरी आत्महत्या थांबू शकली तरी या सिनेमाचं सगळं कार्य सध्या झालं असं आपण म्हणू शकतो. खूप मजा आली.